नमस्कार मैत्रिणींनो, जय माता लक्ष्मी. मराठी वर्षातील 9वा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना. मार्गशीर्षातील गुरुवार हे प्रत्येक सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. जवळजवळ बऱ्याच महिला गुरुवारचे उपवास करत असतात. या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे याच्यासाठी प्रार्थना करत असतात. या दिवशी वैभव लक्ष्मीचा घटस्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते. तर शेवटच्या दिवशी व्रताचे उद्यापन केले जाते. तर चला जाणून घेऊया या व्रताचा नियम, पूजा विधी कसा आहे. मनातील संपूर्ण इच्छा पूर्ण करणारे हे व्रत आहे. याला माता महालक्ष्मी व्रत असे म्हटले जाते. या व्रताची सुरुवात मार्गशीर्षातील पहिल्या गुरुवारी केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. शेवटच्या गुरुवारी 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना घरी बोलवून त्यांच्या महालक्ष्मीचे स्वरूप बघावे. यांना हळद कुंकू लावावे, मनोभावे नमस्कार करावा, पूजा आरती करून कहाणी वाचून प्रसाद म्हणून फळ किंवा महालक्ष्मी व्रताची एक पोथीची प्रत द्यावी. हे व्रत पुरुषही देखील करतात आणि स्त्रिया आणि कुमारिका हे देखील करतात. तर पुरुषांनी हे व्रत केले तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकेच्या हातावरती हळद कुंकू वाहावे. त्यांना माता लक्ष्मी मानून त्यांना मनोभावे नमस्कार करून त्यांना एक पोथीची व्रत द्यावी. शक्य असेल तर ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. तसं या व्रताला तशी गरज नाही पडत. सवासिनींना बोलवून ह्या व्रताचे उद्यापन करता येते. पण आपली मर्जी असेल तर ब्राह्मणाला शिदा, वस्त्र व दक्षिणा द्यावी. संध्याकाळी गायीला पूजा करून तिला घास द्यावा. व्रत करणाऱ्याने मन आनंदी व शरीराने शुद्ध असावे. काही कारणामुळे गुरुवारी पूजा, आरती, कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्यांकडून करून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा, फळाहार घ्यावा आणि संध्याकाळ झाल्यावर दिवा लावणीच्या वेळेस पूजा, आरती व कहाणी झाल्यावर महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून त्यानंतरच जेवण करावे. आता बघूया आपण पूजा मांडणी कशी करावी. घरातील पूजेच्या जागी स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा. सभोवती रांगोळी काढावी. मध्यभागी थोडे तांदूळ किंवा गहू पसरवून त्यावरती हळद कुंकू वाहावे. एक तांब्याचा कलश स्वच्छ करून कलशाच्या चारी बाजूने हळद कुंकवाची बोटे ओढावी. त्या कलशात पाणी भरून एक नाणं, एक सुपारी, थोड्या दुर्वा घालाव्यात. तोंडावर 5 तऱ्हेचे झाडांची 5 पाने, डहाळ्या किंवा पाने आणून ठेवावी. त्यावर नारळ ठेवावे. शेंडी वरती करावी. तांब्याला चौरंगावरच्या पाटावर पसरवलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर मध्यभागी ठेवावे. श्री महालक्ष्मी देवीचे चित्र किंवा मूर्ती किंवा स्फटिक श्रीयंत्र असल्यास चित्र न ठेवता त्यांची स्थापना करावी. त्यासमोर विडा, खारीक, बदाम व इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवून जवळ गणेश स्वरूप सुपारी मांडावी. त्याजवळ एक नाणे ठेवावे. हे नाणे उद्यापनापर्यंत पूजनास व घ्यायचे आहे व उद्यापनानंतर ते तिजोरीत किंवा कपाटात सांभाळून ठेवायचे आहे. पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः आचमन करून महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी. नैवेद्यासाठी फळे तसेच इतर फळे ठेवावीत. एका वाटीत दूध नक्की ठेवावे. श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी. भक्तिभावाने वाचावी व श्रवण करावी. घरातल्यांनाही ऐकू यावी या आवाजामध्ये म्हणावी. नैवेद्य दाखवल्यानंतर महालक्ष्मी देवीसमोर हात जोडून श्री महालक्ष्मी नमनाष्टक म्हणावे. आपल्या मनातील इच्छा देवीला सांगावी व प्रार्थना करताना म्हणावे माता लक्ष्मीचा मंत्र. मग आरती करावी. पोथी झाल्यानंतर आरती करावी. संध्याकाळी श्री महालक्ष्मीची देवीची पंचोपचार पूजा करून गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पित करावे. गायीसाठी वेगळा नैवेद्य काढून सर्व कुटुंबियांसह आनंदाने प्रसाद भोजन करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर तांब्यातील डहाळे घरातील निरनिराळ्या 5 ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी, विहीर, तलाव किंवा तुळशीच्या वृंदावनात ओतावे. नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळद कुंकू वाहून महालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा. इथं महालक्ष्मीची पूजा विधी संपते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महालक्ष्मी व्रताची कथा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.